नाही पाहिलंय तर हे वर्ष या नारंगीच्या मैदानावरती ज्याने गाजवलंय तो मुंबईचा सम्राट NB अवध हा संघ आहे. मजा येणार आहे. जे हेडफोनचे विजेते होते ज्यांचं कुपन आहे त्यांनी या तिथे मितेश मांगेला मनीष आणि मितेश आहे. विजय पाटील आमचे मित्र नक्कीच दाखल होतील आणि विजय स्वागत आहे तुझं या स्पर्धेमध्ये. काल आपण आवाज ऐकला होता विजयचा आणि विजय आपल्या माहितीसाठी नारंगी वर्सेस मुंबईचा सम्राट NB अवधचा मॅच होत असतात. क्वालिफाईड मॅच आहे. 6वा क्वालिफायर कोण आहे कोण ठरणार क्वालिफायर नंबर 6 चा मॅच ऑन स्टार्ट. पहिला चेंडू ऑन 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 ठेवा ऑन साइडला षटकार सिक्सर. येथील आमचे समावेशक मित्र नेहमीच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची मैदानावरती स्पर्धा म्हटली की विजय पाटील, कैलास पाटील, प्रशांत नादवडे, झहीर भाई, धनंजय पाटील हे सर्व म्हणजे भरत मोरे सुद्धा त्याच्यामध्ये सोबत असतात. आमच्या काल नितीन पाटील यांचा आवाजही आपण ऐकला होता. तर विजय पाटील पुन्हा एकदा स्वागत आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती चालू असलेला सामना NCC नारंगी जो क्षेत्ररक्षण करतोय आणि मुंबईचा सम्राट NB अवधचा संघ जो बॅटिंग करतोय. क्वालिफायरचा मॅच स्टार्ट आहे आणि पहिल्या चेंडूवरती सिक्सर. नक्कीच धन्यवाद पुन्हा एकदा तुकाराम मांगेला आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ या स्पर्धेमध्ये सातत्याने समालोचन करण्याची संधी प्राप्त होते आणि मोठा सामना आपण बघतो तर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. आज शेवटचा दिवस, अंतिम दिवस, कुठला संघ फायनल विजेता ठरेल हे येणारा वेळ आणि काळ ठरवेल आणि त्यासाठीच आज तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष या नारंगीच्या मैदानावरती लागलंय. ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला चांगलं क्रिकेट मात्र पाहायला मिळेल. पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न यावेळी बघितला तर मिड विकेट रिझन मध्ये खेळाडू उभा आहे. हो 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 ये क्या हो रहा है जीवनदान तुकाराम मांगेला. जीवनदान नक्कीच इथे प्राप्त झालेले आहे. परशुराम पाटील गंभीर आले, चेंडू परत आले, झेल नाही टिपू शकलं म्हणून फ्लड लाईन मध्ये क्रिकेट आणि सनलाईन मध्ये क्रिकेट काय फरक आहे ते आपण नेहमीच सांगत आलेले आहेत. हे आता सनलाईट वरनं फ्लड लाईन मध्ये आलेलं ड्यू फॅक्टर थोडा येऊ घातला आहे तो आम्हाला थोडासा दिसतोय. किंचितचा थोडासा ड्यू फॅक्टर आहे. झेल सुटलाय. 2 धावा देखील या चेंडूवरती आल्यात. मुंबई सम्राट NB अवधचा संघ आहे. मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येणार कारण महत्वाचा मॅच आहे. क्वालिफाय होणार मुंबई सम्राटचं देखील स्वप्न आहे. या मैदानावरचा आतापर्यंत 2023चा प्रवास जसा आम्ही उल्लेख करतोय की आतापर्यंत चांगला राहिलाय. गेल्या वर्षीची स्पर्धा म्हणजे याच वर्षीची एप्रिलमध्ये पार पडली. एक महिन्या अगोदरची स्पर्धा या मैदानावरची आणि ज्यावेळेला मुंबईचा सम्राट खेळत होता ना व्हाईट बॉलचा इशारा त्यावेळेला 2 असे खेळाडू होते नारंगीचे जे त्या टीममध्ये खेळलेले होते. तिथून धीरज पाटील तिथून खेळले होते जी ओपनची टुर्नामेंट होती त्यावेळेला. आणि आता धीरज पाटील गोलंदाजीला आहेत. स्ट्रायकर एंडला नितीन सज्ज आहेत. नक्कीच चांगली लढत मात्र पाहायला मिळेल कारण रफ अँड टफ सामना आहे, पैसा वसूल सामना आहे आणि प्रेक्षक त्यासाठी तिथे जमलेत आजच्या दिवसामध्ये. यावेळी खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला तर चेंडू स्लिपच्या दिशेने जातोय. सिंगल मात्र पूर्ण केली जाते. प्रत्येक धावेला महत्त्व आहे आणि एक धाव संजीवनी बुटी आहे कारण एका धावेने सामना जिंकू शकतो की सामना हरू शकतो. परंतु तुम्हाला आज सामना जिंकायचा असेल तर इथे लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. बिलकुल. आणि आपण पाहिलंय एका धावेने पराभूत होताना मॅकडॉल संघाला सुद्धा पाहिलंय. यावेळी आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण बघतो धीरजला. सामना मात्र खूप मोठा आहे. आजच्या दिवसातील सुपरहिट सामना खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला तर कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय. खेळाडू जोपर्यंत पोहोचेल 2 धावा आरामात पूर्ण करेल याबद्दल काही दुमत नाही आहे. नारंगी संघ जमेची बाजू आहे की त्यांनी एका मोठ्या बलाढ्य संघाला सध्या पराभूत केलंय. अर्नाळ्या संघाला पराभवाची धूळ चढले. कॉन्फिडन्स आत्मविश्वास नक्कीच वाढला असणार. प्रेक्षकांना ते पाहिजे होतं म्हणून एक मॅच अगोदरच मी म्हटलं होतं नारंगी वर्सेस अर्नाळा मॅच कधी येणार प्रत्येक जण विचारत होता आणि तो मागचा मॅच आला होता आणि तो मॅचही तसा झाला होता.
6-24चा मॅच, 3-11चा मॅच, 2 मॅच आपण पाहिलाय गेला सामना. आता इथे मुंबई सम्राट वर्सेस नारंगी हा मॅच आहे. समोरच्या दिशेने चेंडू केला अलॉंग द ग्राउंड आहे. चेंडू वाईट डिश लॉंगॉनला फील्ड केला जाते. आकाश आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा चांगली रनिंग मिडल विकेट नितीन आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रकाश या 2 खेळाडूमध्ये चांगली रनिंग मिडल विकेट. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण आणि 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 14 वरती. 14 धावा आपण बघितलं तर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात म्हणावी कारण कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं मुंबई सम्राट आणि यंगस्टर पापडी संघ मात्र पहिल्या षटकामध्ये यंगस्टर पापडी संघ यांनी मात्र मजल मारली होती. पण नंतरची 2 षटकं आक्रमण केलं गेलं आणि मोठं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. यावेळी बघा चेंडू खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण बघितला त्याच रिझनमध्ये चेंडू जातोय. सिंगल मात्र पूर्ण आकाश मांगेला वेगाने येतोय आणि 1 धाव मात्र पूर्ण केली गेली. एका धावेनी आपण बघितलं तर पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघितली तर 15 धावा. चला डीजे कडे जाऊया. प्रथम आता क्षेत्ररक्षण करतोय. आता मुंबईचा सम्राट आहे ज्याच्याकडे चांगली बॅटिंग आहे चांगली बॉलरची फळी सुद्धा आहे. ते आता मुंबईचा सम्राट NB अवधचा संघ प्रयत्न करणार. मागच्या मॅच मध्ये 40+ धावा केल्या 40च्या वरच्या धावसंख्या त्यांनी केल्यात. याही सामन्यामध्ये 40च्या वरची धावसंख्या गाठण्याचा प्रयत्न NB अवध अर्थात मुंबईचा सम्राट हा संघ करणार. तर नारंगीला माहिती आहे प्रतिस्पर्धी बलाढ्य आहे प्रतिस्पर्ध्याची ताकद मोठी आहे. मग त्यांना जर आपण 30च्या आत रोखू शकलो तर आपल्या संघासाठी फायदेशीर ठरणार आहे. ही 30च्या आतली आणि 40च्या पारची जी लढाई आहे त्याच्यासाठी आता पुढची 2 षटकं खेळली जाणार. मयूर मांगेला ज्याचा मी उल्लेख केला होता गेल्या वर्षीच्या स्पर्धेमधला बेस्ट बॉलर होता आणि तोच आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. नक्कीच आपण पाहिलं तर मयूर मांगेला गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळी पुढचा चेंडू शॉर्ट पिच होता खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे. हो यावेळी पुन्हा एकदा झेल सुटतोय पुन्हा एकदा जीवनदान. असं काय घडतंय काय बिघडतंय. एक सुंदर झेल होता परंतु यावेळी योगेश घर त्यांच्या माध्यमातून चुकी होताना पाहायला मिळते. कॅचेस फार महत्वाचे आहे. पकडो कॅच जितो मॅच कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं. मागच्या एका दिवसामध्ये 2 दिवसा अगोदर ज्यावेळेला झेल सुटले होते त्यावेळेला काय घडलं होतं ते आपण पाहिलं होतं. कॅचेस 2 परिणाम करतात. एक तर तुम्ही जीवनदान देता आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे त्याच्यावरती चर्चा करेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज इथून नितीन स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. मयूर आले ऑफ स्टंपच्या बाहेर बराच बाहेर चेंडू हाताळला गेला. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं एक्स्ट्रा रन ऍड होईल. आणि जसं आपण चर्चा करतोय एकच फक्त कमी आहे की कैलास पाटील अजून आज जे आपले नेहमीच म्हणजे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरची स्पर्धा कैलासचा आवाज विजयची साथ जहीरबाईनं दिलेलं 24/7 कॉमेंट्री आणि सर्वांचं धनंजय पाटील सुद्धा थोड्या वेळाने दाखल होतात या मैदानावरती. नक्कीच नो तुमत आपण बघितलं धनंजय पाटील यांचा सुद्धा आवाज आपण पहिला भरत मोरे याचा सुद्धा आवाज नेहमी आपण या मैदानाला पाहतो. प्रशांतजी आदवडे सध्या गोव्याच्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं बिझी शेड्यूल पाहायला मिळतंय आणि भरपूर काही शिकायला मिळतंय. यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला सिंगलवरती आणि सिंगल मात्र पूर्ण केली जाते. मयूर मांगेला यांच्यावरती खूप मोठ्या आशा आहेत. सध्याच्या घडीला माझा आवडता खेळाडू कोण असेल तर जहीरबाई मयूर मांगेला कारण या खेळाडूकडे भरपूर क्षमता आहे. गौतम पाटील याला सुद्धा आपण पाहतोय. आकाश मांगेला एका साईडला आपण पाहतोय. म्हणजे आपण बघितलं तर रफ अँड टफ सामना होऊ शकतो परंतु तुम्हाला कमीत कमी धावसंख्येपर्यंत मुंबई सम्राटला रोकावं लागेल कारण मुंबई सम्राटकडे चांगले गोलंदाज सुद्धा आहेत आणि ते विसरून चालणार नाहीये नारंगी संघाला. महत्वाचं आहे दोघांनाही माहिती आहे मुंबई सम्राटलाही माहिती आहे एक गोष्ट. समोरच्या दिशेला बरोबर स्टँड अँड डिलिव्हर चेंडू गेलाय समोर कैलासवासी नितीन गणपत पाटील पेवलींच्या दिशेने चेंडू जाऊन आदळलाय. इट्स हँड हँडसम सिक्सर. धावसंख्या आपण पाहिली तर 24 धावा. आता मात्र वेग पकडतोय थोडंसं दबाव वाढला जातोय नारंगी संघावरती परंतु नारंगी संघ होम ग्राउंड आहे. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद नेहमी नारंगी संघाला आपण पाहत असतो. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टवरती प्रेक्षक आम्हाला पाहतायत ऐकतायत. यावेळी बघा आपण बघितलं तर आक्रमण केलंय आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार षटकार.
जो हमला केलाय मिड विकेट मध्ये षटकार आलाय, केलाय चेंडूवरती हमला आणि चेंडू नाही थांबला असं काहीतरी पाहायला मिळालंय या फटक्यामध्ये. अजूनही आपण बघितलं तर दबाव आता मात्र आपण मयूर मांगेला यांच्यावरती असणार आहे, कारण 2 षटकार आलेत. एक महान गोलंदाज आहे सध्याच्या घडीला. टाइम मध्ये सुद्धा आपण बघितलं नाम चमकत आहे मयूरचं, आणि भरपूर वेळा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज घेतलेला असा खेळाडू आहे. परंतु आता दबाव आहे तो म्हणजे मयूरवरती. पूर्णपणे 2-6 2 षटकार आल्यात. या खोला टप्प्याचा चांगला प्रत्युत्तर दिला. समोरच्या दिशेने अलॉंग द ग्राउंड ड्राईव्ह केले चेंडूला. जेव्हा गौतम वेगाने चेंडूवरती आलाय, थोडंसं फंबल झालं आणि 2 धावा या चेंडूवरती पूर्ण कर. चांगली बॅटिंग प्रकाशची, चांगली बॅटिंग आपण बघतोय. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 32. चेंडूचा या ओव्हरमधला शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. 32 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. मोठं लक्ष मात्र नारंगी संघासमोर आता उभं राहील असं दिसतंय सध्याच्या घडीला, कारण थोडासा महागडा ठरला यावेळी मयूर मांगेला. हमला आपण केलाय, हमला बोललाय यावेळी नितीन यांनी, आणि नक्कीच नितीन फलंदाजाचं नाव आहे. प्रकाश आहे एका साईडला आपण बघितलं तर. प्रकाशने आतापर्यंत चांगली कामगिरी केली कालच्या दिवसामध्ये. असं वाटते कालची इनिंग आज पुन्हा सुरू करतोय का काय, अशा प्रकारचा खेळ प्रकाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, यावेळी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलंय. खेळाडू आहे यावेळी, चुकी नाहीये, चुकीला माफी नाहीये. फलंदाज होतोय बाद. कम ऑन डीजे. बत्तीस 2 षटकांचा खेळ, पण चांगला खेळ. प्रकाशनं चांगला खेळ केला. 2 षटकार प्रकाशच्या बॅटमधनं आपण पाहिले आहेत. जवळपास 20 धावांची खेळी प्रकाश यांनी साकारली. चांगली बॅटिंग करुणा प्रकाश पॅव्हलिनच्या दिशेनं परतल्यात. आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी आकाश गोलंदाजीसाठी सज्ज होतं. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाल्यात. अमर पण स्ट्रायकर एंडला आहेत नितीन. आणि पुन्हा एकदा ती चर्चा, 2 षटकामध्ये 32 धावा केल्या. 16च्या सरासरीनं हा संघ पुढे या सरासरी गेला तर 45+, 45च्या प्लस होईल. तुर्तास 40च्या पार जाण्याचा प्रयत्न करतील, कारण मागच्या मॅच मध्ये 40च्या पार केल्यानंतर आलेला दबाव, आलेला प्रेशर हँडल नाही करू शकला प्रतिस्पर्धी संघ, आणि तोच प्रयत्न इथून मुंबईचा सम्राट करणार. आणि एनसीसी नारंगी आता बघा 32 धावा झाल्यात. आता पुढच्या 40च्या आत कसं रोखलं जाईल याचा विचार केला जातोय. आकाश पहिला चेंडू, अकोटाप्याचा चेंडू आहे. पहिल्या चेंडूला धाडलाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावर 6 षटकार. आपण बघितलं तर आकाश यांच्यावरती हमला बोललाय फलंदाजांनी, आणि एक जबरदस्त षटकार मिड विकेट रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटकाराने धावाला वेग मात्र वाढला. धावसंख्या आपण बघितली तर 38 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा वाचवणं फार जरुरी आहे सध्या नारंगी संघासाठी. येणारे 5 चेंडू खूप निर्णायक असणार आहेत, आणि दबाव आपण बघितला तर आता सध्याच्या घडीला आकाश मांगेला यांच्यावरती असणार आहे, कारण चांगला फटका नितीन यांनी 6 धावामध्ये कन्वर्ट केला, आणि त्यानंतर धावाची गती मात्र वाढली. 38 धावा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना मुंबई सम्राट म्हणजे एनव्ही अवधचा संघ आपण मैदानावरती पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार टोकलाय नितीन, आणि हा षटकाराने धावा झाल्या धावफलकावरती 38 जसा उल्लेख केला गेला. महत्वाचा मॅच आहे हा, क्वालिफाईंग राऊंड आहे. ज्या 31 संघ खेळले कालच्या दिवसामध्ये, त्या 31 संघामध्ये नंबर 1 बनायचं आहे. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, चेंडू पाठीमागे निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होता सर, म्हणजे 31 संघामध्ये जेव्हा तुम्ही 1 होता, म्हणजे 31 संघ आहेत तर 1 मध्ये जात आहेत. असा हा 6वा संघ कोण ठरतंय त्याच्यावरती ही चर्चा चालू आहे. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. नक्कीच याच प्रकारचे चेंडू हाताळतील. आकाश मांगेलाला आपलं टॅलेंट दाखवावं लागेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये धावा देणं, धावा रोखणं. यावेळी पुन्हा एकदा आपण बघितलं, जागा बनवली, चेंडूला पाठवून दिलंय सीमा रेषा पार. हा आलाय पुन्हा एकदा
मधनं अजून एक सिक्सर आलाय, षटकार आलाय. ऑफस्टमच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द लेग स्टंपवरती हा चेंडू हाताळला गेला होता आणि त्याला सरळ स्वीप केलं, चेंडूला वाढवून दिलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. सिक्सर, षटकार. या 6 धावांनी धावसंघ धापलक जाऊन पोहोचलाय तो 42 वरती, 44 वरती, 44 वरती जाऊन धावफलक पोहोचलेला असताना 3 चेंडूचा खेळ राहिलाय. हा नक्कीच आपण बघितलं वारंवार हमला केला जातोय. यावेळी मात्र आपण बघितलं आधीच्या षटकामध्ये आपण बघितलं मयूरवरती हमला केला, आता आपण बघितलं आकाशवरती हमला केला जातोय. म्हणजे मुंबई सम्राट संघ एक नवीन नीती घेऊन मैदानात उतरला की कमीत कमी आपल्याला 50 पर्यंत पोहोचायचं आहे. आणि यावेळी पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू, यावेळी चेंडू अवैध आहे, चुकी होणार नाहीये. आणि झेल, पुन्हा एकदा झेल पकडला जातोय. फटका चांगला होता, बरं आपण बघितला लांबी जास्त आणि आपण उंची जास्त होती आणि लांबी कमी आणि त्यामुळे झेल बाद होतोय फलंदाज. धावसंख्या आपण बघितली तर जवळजवळ 44 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद मुंबई सम्राट संघ मात्र आपण बघितलं तर प्रथम फलंदाजी करत असताना 31 संघ, ज्याचा आपण चर्चा केली कालच्या दिवसामध्ये. तुकाराम मांगेला सर माझ्या जोडला जोडले गेले आहेत आणि या 31 मधला कुठला एक संघ आहे जो 1 मध्ये असणार आहे तो आपल्याला पाहावा लागेल, कारण खूप चुरशीच्या लढती आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. कोण जिंकेल कोण हरेल. यावेळी खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय, गॅप मध्ये गेलाय, चेंडू गेलाय सरळ 4 धावांसाठी. थांबणार नाहीये चेंडू, वेगाने मात्र ट्रॅव्हल होतोय. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या बेग पकडते आपण बघितलं तर या चौकारानंतर धावात आपण जर पाहिलं तर 48 धावा. यावेळी खेळण्याचा प्रयत्न, खाली राहिला चेंडू, सिंगल मात्र पूर्ण केली जाईल का. सिंगल पूर्ण होतंय. 49 धावा यावेळी 22चा इशारा पंचांकडून केला जातोय. 49 धावा आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळत आहेत आणि अशा प्रकारे जवळजवळ 30 षटक समाप्त होत आहे. 50 धावांचा आव्हान यावेळी आपण बघितलं NCC संघाला ठेवलंय आणि या 50 धावाचं आव्हान पाहत असताना आपण नाण्याची एक बाजू बघितली, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू आपण पाहणार आहोत. पिक्चरचा एक पार्ट पाहिला, पिक्चरचा दुसरा पार्ट सुद्धा पाहणार आहोत. तोपर्यंत थोडासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा आपण मयूरला संधी देऊया. कॉल जिंकला. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. टॉप 6 मध्ये जाणारा 6वा संघ पहिला होता यंगस्टर पापडी, दुसरा होता MCC विरार, तिसरा संस्कृती 11 रायगड, परी 11 गणेशपुरी 4000, परी 11 4000 गणेशपुरी, निव्या स्पोर्ट्स चॅलेंजर आणि 6वा संघ ठरलाय. हे 2023चं वर्ष या मैदानावरती ज्यानं गाजवलंय तो मुंबईचा सम्राट. हे 6 संघ क्वालिफाय झाले. याचा अर्थ एकच आहे विजय, हे 6 संघ जे गेल्या वर्षी नव्हते क्वालिफाय झालेले ते या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाले आहेत. म्हणून हे मैदान तसं आहे, इतिहास आहे, हिस्ट्री आहे, त्याचा उल्लेख आपण वारंवार का केला जातोय आणि तिथून तो दाखल होईल का तो बघूया. हे 6 संघ की नारंगी जो गेल्या वर्षी दाखल झाला होता टॉप 6 मध्ये, सुपर 6 मध्ये, तो पुन्हा एकदा दाखल होईल. मुंबईचा सम्राट आहे ज्याने यावर्षी चांगलं काम केले आणि नारंगी संघ बघूया 2019ला ज्यानं विजेते पटकावलंय, 2022ला ज्यानं रनर अप राहिलाय आणि आता सुपर 6 टॉप 6 मध्ये जाताना थोडासा झगडतोय.
नक्कीच शेवटी क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तुमचं लक सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आजचा दिवस तुमच्या बाजूने आहे की नाही तेही पाहणं फार जरुरी आहे. आपण पाहतोय पाटील परिवार पुरस्कृती स्पर्धा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून भरपूर 7वा दिवस आपण या स्पर्धेचा पाहतोय. तमाम मायबाप क्रीडा रसिक तमाम खेळाडू या स्पर्धेकडे आकर्षित केले गेले आणि क्रिकेटची मेजवानी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मैदानावरती 2 सलामीचे फलंदाज आपण बघतोय. एका साईडला आपण बघितलं तर मयूर आणि आकाश 2 खेळाडू मैदानावरती आहेत. सध्याच्या घडीला आपण बघितलं या खेळाडूचा बोलबाला राहिला आहे मयूर मांगेला, ज्याचं क्रिकेट खूप मस्त आहे. लेदर क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळ आपण खेळला आहे. तर आजच्या दिवसाला आपण बघितलं तर कशा प्रकारचा खेळ पाहायला मिळेल. नक्कीच धावा आपण बघितलं तर 50 धावा या पूर्ण करायच्या आहेत. 3 षटकांचं क्रिकेट आहे. 18 चेंडूचा खेळ आहे आणि जर 18 चेंडूमध्ये आपण बघितलं तर 50 धावा पूर्ण केल्या जातील का. जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाही आहे. जरी तुम्ही चांगले खेळाडू असले तरी आज प्रत्यक्ष तुम्हाला तुमच्या घरच्या मैदानावरती चांगला खेळ दाखवावा लागेल. आणि अपेक्षा सुद्धा आहे घरच्या मैदानावरती, अपेक्षा सुद्धा आहे. फक्त एकच आहे तुमचं बॉडी लँग्वेज, तुमचा ॲटिट्यूड किंवा तुम्ही काय मनामध्ये विचार करून मैदान. बरं का तुमचा गोलंदाजी झालेली आहे, तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे. पाठीमागचा भाग तो पास्ट आहे, तो निघून गेलेला आहे. आता प्रेझेंटमध्ये तुम्हाला जे आव्हान दिलेलं आहे 50 धावांचं आव्हान. आता जसं म्हणतात ना 24 कॅरेटचं सोनं असतं, 22 कॅरेटचंही असतं, 18 कॅरेटचं असतं. 24 कॅरेट म्हणजे 100 नंबरही खरं सोनं. आता 100 नंबर नाही तर 50 नंबर यावं लागेल. 50 धावा करायचे आहेत पण 100 नंबरही खरं सोनं असल्याचं NCC नारंगीला दाखवावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूला मुंबईचा सम्राट अर्थात NB अवधचा संघ आहे, ज्याला विजयाची सवय लागली या मैदानावरती प्रत्येक वेळा. आणि एक जे गाणं वाजलं गेलं होतं खास करून आताच NCC चषकाची झाली तयारी, बिलकुल तयारी झाली आहे. काउंटडाऊन सुरू झाले, बिगुल वाजले. 1 फेब्रुवारीपासून जो क्रिकेटचा महासंग्राम या मैदानावरती खेळणार आहे त्याच्यावरती चर्चा विजय पाटील करणं. गेल्या कित्येक वर्षाच्या क्षणाचे साक्षीदार विजय पाटील सुद्धा राहिलेले आहेत या मैदानावरती नारंगी ग्रामस्थ क्रीडामध्ये NCC चषकाचा. तर मॅचला होते सुरुवात आकाचा स्ट्रायकर एंडला, मयूर नॉन स्ट्राईक एंडला पहिल्या षटकात करण्यासाठी देवराज सज्ज होतोय. देवराज आपण बघायचं देवराज, कारण आता देवराजकडे भरपूर काय आहे, कारण 50 धावा आहेत त्यामुळे गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढलेला असणार आहे. परंतु आता इथे फलंदाजाला करून दाखवायचं आहे, कारण जर तुम्ही करून दाखवलं. यावेळी पुढचा चेंडू आकाश यांच्यासाठी पहिला चेंडू आपण बघितला ऑफस्टंपच्या बाहेर, पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा आणि वाईटच्या इशाऱ्यानंतर आपण बघितलं खातं खोललं गेलं NCC नारंगी संघाचं. 50 धावांचं आव्हान आणि 18 चेंडूचा खेळ. आता बघितलं आपण 18 चेंडू अजूनही आहेत आणि 49 धावा करायच्या आहेत. अशक्य असा कुठलीही गोष्ट नाही आहे तुकाराम मांगेला, फक्त ते शक्य करावं लागेल. बिलकुल शक्य करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती चेंडूला धारलाय सरळ लेग रिजन मध्ये. तयार आम्ही आहोत लढण्यासाठी, तयार आम्ही आहोत 50चा पाठलाग करण्यासाठी. हे आकाशामध्ये मोठा फटका खेळून दाखवून देतोय. सिक्सर. जसं तुम्ही उल्लेख केला की अशक्य असं काही नसतं, इम्पॉसिबल असं काही नसतं. ते इम्पॉसिबलला थोडंसं वेगळं करतं. आय एम पॉसिबल, जर आय आणि एम बाजूला केलं तर आय एम पॉसिबल होतं. तसं इम्पॉसिबल झालं थोडंसं आय एम पॉसिबल. माझ्याने शक्य आहे, मी हे करू शकतो आणि मला हे करावंच लागणार आहे. आय कॅन डू इट, आय विल गेट इट अँड आय डिझर्व इट हे दाखवावं इथे लागणार आहे नारंगीच्या टीमला. पहिल्या चेंडूवरती इथून सिक्सर षटकार. नक्कीच ज्यावेळी आपण बघितलं षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा आपण बघितलं मनोबल थोडंसं वाढलं गेलं, ते म्हणजे फलंदाजाचा. आणि आता थोडंसं दबाव आपण बघितलं तर गोलंदाजावर असणार आहे. पहिल्या चेंडूवरती तुम शेर येतो आम्ही सव्वा शेर हो, अशा प्रकारचं क्रिकेट सध्याच्या घडीला नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. कुठे जाऊ नका, पाहत राहा, बघत राहा क्रिकेटचा महासंग्राम. नक्कीच. आणि जसं तुम्ही उल्लेख केला तू शेर येतो मैं सव्वा शेर हो, आता याच्यावरती बब्बर शेर कोड येणार आहे. बब्बर शेर मेक इन इंडियामध्ये होता, आता इथे मेक इन नारंगीचं हे मैदान आहे. नारंगीने बनवलेलं मैदान, नारंगीने फुलवलेलं हे मैदान. नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाची इतक्या वर्षाची मेहनत, प्रेक्षकांनी दिलेले 7 खेळाडूंचा प्रतिसाद आणि प्रत्येक वेळेला रंगलेले असे सामने या मैदानावरती आपण पाहिलंय. पहिल्या चेंडूला स्टार्ट केलंय षटकारानं. आता रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. इथून फुल्लरलँड डिलिव्हरी, चांगला चेंडू हाताळला गेलाय. टाळ्यांचा आवाज कधी इथून येणार कधी तिथून येणार आणि मजा येणार आहे मॅचला. नक्कीच मजा तर येणार आहे, कारण त्यासाठीच तर इथे मायबाप क्रीडा रसिक उपस्थित आहेत, कारण सामना खूप चांगला आहे. अजूनही 1-2 षटकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील, त्याबद्दल काही दुमत नाही आहे.
शॉर्ट पिच चेंडू यावेळी बघा पुन्हा एकदा आकाश मांगेला इज फायर. यावेळी बघा 6 आणि 6 षटकार. तुकाराम सर एक गोष्ट अजूनही आदराने आठवेल कारण नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं जाणार आहे. नक्कीच एक गोष्ट आठवते माणिकपूरचं ते मैदान आणि 6 चेंडू 6 षटकार मारणारा खेळाडू आकाश मांगेला. नक्कीच राजू गव्हाणकर दादांची ती टुर्नामेंट होती आणि त्यावेळेला आकाशनं खेळलेला खेळ त्या क्षणाचे साक्षीदार आपण नक्कीच होतो आणि तिथून आकाशने खेळ दाखवला आणि इथे एक नारंगी प्रीमियर लीग पार पडली होती. एक अशक्यप्राय आव्हान होतं त्यावेळेला सुद्धा आकाशनं तशी बॅटिंग केली होती. आता आकाशात 2 फटके खेळल्यात. देवराजवरती दबाव वाढलाय. धावा झाल्या फलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 13. नक्कीच मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा खेळाडू आपण बघतो आकाश मांगेला. सध्याच्या कडीला मैदानावरती 2 षटकार मारलेत. रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न यावेळी सक्सेसफुल होतोय का? चेंडू हवेत आहे खेळाडू धावतायत पण चेंडू सीमापार होईल का? हो यावेळी मात्र चेंडू अडवला गेला. 3रा धाव घेण्यासाठी प्रयत्न वेगाने मात्र आपण बघितला 3 धावा पूर्ण केल्या. रनिंग बिटवीन द विकेट येस नो ओव्हर वेट या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणून क्रिकेटमध्ये शिस्त समर्पण आणि ध्येय या गोष्टी असणं फार जरुरी आहे. 3 धावा मात्र वेगाने पूर्ण केल्या. बिलकुल टाळ्यांचा आवाज त्याच का म्हणून टाळ्या यायला हव्या. या 3 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला तो 16 वरती. जसं म्हणतात ना मंदिर हो भगवान का तो थली भी चाहिए और फूल है गुलशन में तो माली भी चाहिए और ऐसा मैच चल रहा है तो प्रेक्षकों आपकी ताली भी चाहिए. दर्शकों आपकी ताली भी चाहिए. टाळ्यांचा आवाज यायला हवा. मोठा आव्हान आहे. चॅलेंज मोठा आहे. टार्गेट मोठा आहे पण कोई भी टार्गेट आपके साथ से बड़ा नहीं होता. कुठलेही टार्गेट तुमच्या केलेल्या प्रयत्नापेक्षा मोठं नसतं. मजा येणार आहे मॅचला. त्याच करता म्हटलं मुंबईचा सम्राट आहे NB अवध आहे आणि नारंगीचा संघ नारंगीचा संघ इथून आकाशला मॅचला स्टार्टला केले. मयूरची मागच्या मॅच मधली बॅटिंग आपण पाहिले. त्यानं ते ठोकलेले षटकारही पाहिल्यात मयूर स्ट्रायकर यांना. यष्टांवरनं चेंडू पार केलं जात आहे. प्रतिक्रिया बघा प्रत्येकाच्या चेहऱ्यातनं आवाज सुटकेचा जसा आवाज आलाय. ही इन्व्हॉल्वमेंट आहे प्रेक्षकांची. ही इन्व्हॉल्वमेंट आहे या जमलेल्या सर्व दर्शकांची. नक्कीच प्रेक्षकांना असं वाटतं की चांगला चेंडू होता मयूर याला खेळू शकला असता परंतु क्रिकेटवर मैदानात जाऊन प्रत्यक्ष खेळणं आणि इथून आपण बघणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि म्हणून बोलतात ना पानी में जब तक आप नहीं उतरोगे तो पानी कितना गहरा है ये पता नहीं चलता और जब तक आप क्रिकेट के मैदान में जाओगे क्रिकेट कैसा खेलना है पता नहीं चलता है. यावेळी पुढचा चेंडू हो यावेळी बघा सिंगलकडे नोचा इशारा आलाय. आणखीन काय घडेल? आणखीन काय बिघडेल? आता सर्व काही नारंगी संघाकडे होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या मात्र आता वेग पकडत आहे. धावाची गती आपण पाहिली धावाची संख्या आपण पाहिली तर जवळजवळ 18 धावा म्हणजे ज्या धावा यायला होत्या त्या धावा निघताना पाहायला मिळत आहेत पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ आपण सुरू आहे. 9 चेंडूचा इशारा फ्रीट. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित पाटील परिवार पुरस्कार कैलासवासी किसन बाबूराव पाटील कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ ही टेनिस क्रिकेटची स्पर्धा 23व्या वर्ष दुसऱ्या टप्प्याकडे चाललेली वाटचाल आणि प्रत्येक वेळेला सर्वाधिक संघांचा समावेश असलेली स्पर्धा सुपरहिट स्पर्धा सुपरहिट. पुढचा चेंडू फ्रीट येतोय. फ्रीटचा सामना करण्यासाठी आकाश सज्ज झालाय. तर आकाश स्ट्रायकर एंडला आहे. देवराज गोलंदाजीसाठी सज्ज झालात. फ्रीटचा चेंडू आहे. स्ट्रायकर एंडला आकाश आहे. समोरच्या दिशेने चेंडू केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथून. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहेत. शेवटच्या चेंडूवरती आल्या 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावा झाल्या धावफलकावरती 20 आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये करायचे आता 30. 1 डझन चेंडू आहेत. 2.5 डझन धावा करायची आहेत. मॅचला येईल रंगात. येऊया पुन्हा एकदा 12 चेंडू आणि 30 धावांच्या. आया मेरा दोस्त को सलाम असा नाही मेरा. बघा जब तक तेरा काम है तब तक तेरा नाम है वरना दूर से ही सलाम है. काम असणार तर नाम आहे आणि नाव असेल तर सलाम आहे. बघा काम करा तुम्ही. प्रेक्षकांच्या टाळे येतील सलामी येतील तुम्हाला आणि इथून काम तसं केलेलं आहे. मुंबई सम्राटनं मोठी धावसंख्या उभारले पण आता मयूर आणि आकाश ही जोडी मैदानावरती आहे
ज्याला जोडी नंबर 1 नेहमीच आपण म्हणतो, जसं नारंगीची जोडी नंबर 1 आहे. आता गोलंदाजीसाठी येतोय प्रकाश, ज्यानं चांगली बॅटिंग केली. प्रकाशनं चांगली बॅटिंग केली, 20 धावांची खेळी त्यानं साकारले. तो गोलंदाजीसाठी आलाय आणि 2 हुकमाचे एक्के मैदाना. म्हणून नेहमी सांगतात ना, खेल जिंदगी का हो या ताश का, अपना एक का तभी दिखाना जब सामने वाले के बाद बादशाह हो. समोर चांगले फलंदाज करतात. तर ट्रम्प कार्ड आलाय, प्रकाश आलाय गोलंदाजीला. नक्कीच नक्कीच आपण बघितलं प्रकाश ज्याने अति चांगली फलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळाली, तोच प्रकाश गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि जवळजवळ 30 धावांचं आव्हान. पहिला चेंडू आपण बघितला ऑफ स्टंपच्या बाहेर, पंच आपल्याकडे वाईट आहेत, वाईटचा इशारा. अजूनही बघितलं तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता 29 धावांची गरज आहे, ती म्हणजे NCC नारंगी संघाला. काय सामना जमलाय, काय सामना रंगलाय. 30चा मॅच होता, 30 डिसेंबरचा असा दिवस आहे, मजा येणाऱ्या मॅचला. आता 12 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष समोर आहे. स्ट्रायकर एंडला मयूर मागेला रेडी होतोय प्रकाश गोलंदाजीसाठी. मोठा फटका येतोय का, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, टिपलाय झेल. मयूर मागेला बाद झाले. आता झेल टिपलाय, लॉंग ऑनला चांगला झेल टिपलाय आणि तिथून मयूरला परतावा लागतंय पॅव्हेलियनच्या दिशेनं. गॉन. विजय पाटील आहेत. NCC चषक 2024 कसा असेल. 25 वर्ष गेल्या कित्येक वर्षापासून आपण विचार करत होतो की NCC चषक कसा असेल. तर त्याचं स्वरूप जो बॅनर लागलेला आहे 1 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत अक्षरशः 9 दिवस क्रिकेटचा महासंग्राम या मैदानावरती खेळला जाणार आहे. पहिले 3 दिवस ग्रामीणचे आहेत, नंतरचे 2 दिवस एक गावी संघाचे आहेत, नंतरचे 2 दिवस 5 लाखाची स्पर्धा या मैदानावरती आहे. 6 आणि 7 फेब्रुवारीला 5 लाखाची स्पर्धा, 8 तारखेला पुन्हा एकदा बाहेरील एक गाव एक संघ आणि 9 तारखेला जो वर्धापन दिन आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा त्या दिवशी असेल फायनल. तर 25वे वर्ष सिल्वर जुबली इयर आपल्या समोर येणार आहे. नक्कीच नक्कीच अलग अलग विभागामध्ये ती स्पर्धा विभागली गेली, प्रत्येकाला त्या स्पर्धेमध्ये संधी मिळणार आहे आणि 25व्या वर्षामध्ये आपण पाहणार आहोत एक नवीन प्रकारची स्पर्धा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने ती प्रेझेंट होणार आहे. प्रत्येकाला कुतूहल. चातक पक्षी ज्या प्रकारे पावसाची वाट पाहत असतो त्यावेळी प्रेक्षक वाट पाहतात त्या स्पर्धेची. यावेळी खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला तर बॅकफुटला नक्कीच गेलाय, सिंगल मात्र पूर्ण केली गेले, दुसरा धावण्याचा प्रयत्न होणार नाही आहे. आपण बघितलं तर एका धावेनी धावसंख्या आपण बघितली तर आता 22 धावा. तुकाराम आपण बघितलं तर या आपण जर या ओव्हरमध्ये कमीत कमी आणखीन 10 ते 12 धावा व्हायला हव्या, हे लक्ष नारंगी संघ नक्कीच ठेवणार आहे. 10 ते 12 धावा आल्या तर तुम्ही मॅच मध्ये राहू शकता. बिलकुल. या आव्हान कायम ठेवण्यासाठी या षटकामध्ये पूर्ण 12 ते 13 धावा. मग शेवटच्या षटकामध्ये तुम्ही प्रतिकार करताना कदाचित 15-17 धावांचा पाठलाग, जो प्रेशर बिल्डअप होईल, जो दबाव निर्माण होईल त्याचा फायदा होईल. पण प्रकाशचा प्रयत्न आहे या षटकामध्ये 6 ते 7 धावा खर्च करायचा, या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रकाशचा प्रयत्न आहे. आकाशच्या बॅटमधनं फटका आलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, टिपलाय झेल. अजून एक विकेट. ड्यू फॅक्टरचा विचार केला होता तो ड्यू फॅक्टर आलाय, चेंडू स्किड होतोय, आता ट्रॅव्हल होता संपले आणि आकाश तंबूच्या दिशेनं परतलाय. आता मात्र 2 मोठे झटके आपण बघितलं तर नारंगी संघाला लागलेत. नवीन फलंदाज गौतम पाटील मैदानावरती आलाय. आता पाहिजे गौतम वरती खूप मदार असणार आहे, कारण सिनियर खेळाडू आहे. कित्येक वर्ष सातत्याने चांगला खेळ गौतम पाटीलच्या माध्यमातून आपण पाहिलाय. आज ती वेळ आहे, हीच ती वेळ आहे, गौतम पाटीलला कारनामा करावा लागेल. नेहमीच एक संकटमोचक म्हणून गौतम पाटीलकडे पाहिलंय. त्याची बॅट या स्पर्धेमध्ये थोडीशी शांत होती, पण आता मोठा मॅच आहे. या मॅच मध्ये बऱ्याच वेळा गौतमला पाहिलंय मोठ्या मॅच मध्ये एक चांगले इनिंग साकारताना. बडे मंच का बडा खिलाडी, तसं साबित व्हायचं असेल तर हाच सामना आहे. जसं एक टॅगलाईन आहे ना, हीच ती वेळ, तसा हीच ती वेळ आहे, हेच ते टाइम आहे. इथे तुम्हाला फटकावा 9 चेंडूचा खेळ शिल्लकलेला आहे
आणि 9 चेंडूमध्ये 28 धावा करायच्या त्या NCC नारंगी संघाला. पण प्रकाशचा उल्लेख त्याकरता आम्ही केला. प्रकाशनं चांगली बॅटिंग केले, एक मोठी धावसंख्या उभारताना प्रकाशची इनिंग महत्वाची होती. 20 धावांची जी खेळी आहे आणि त्यानंतर हे 3 चेंडू चांगले हाताळले आहेत. फक्त 2 धावा आतापर्यंत या 3 चेंडूवरती खर्च केलेत. गौतमची बॅट तळपणं नारंगीसाठी आवश्यक आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, अलॉंग द ग्राउंड चेंडूला खेळला, ऑन साईडला चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये फील्ड केला गेलाय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन विकेट, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या बाजूला धीरज आलाय. मागचा मॅच अर्नाला विरुद्धचा मॅच पहिला धावा होत नव्हत्या, पण धीरजनं बॅटिंग केली होती. धीरजनं मोठे फटके खेळले होते, तो नॉन स्ट्राईक केलाय. ही जोडी मैदानावरती आहे आणि त्याच वेळेला प्रकाशची चांगली गोलंदाजी इथे साकारली जाते. नक्कीच प्रकाश आला आणि त्यांनी थोडंसं कमबॅक केलं आपल्या संघाला. संघ थोडा दबाव खाली होता, परंतु त्यानंतर आपली चांगली गोलंदाजी. यावेळी बघा पुन्हा एकदा आपण बॉलिंग मार्कवरती पाहतोय. एका साईडला गौतम पाटील, एका साईडला प्रकाशला आपण पाहतोय. सामना मात्र आपण बघितला तर अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. या 1-2 चेंडूमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय यावरती नारंगी संघ सर्वांच्या नजर असणार आहेत, कारण क्रिकेटचे दर्दी दर्शक त्यासाठी तिथे उपस्थित झालेत. पुन्हा एकदा प्रकाशचा चेंडू. यावेळी गौतमनी केलाय हमला, परंतु बघितला चेंडू क्लिअर होत नाहीये आणि यावेळी गौतम पाटीलच्या इनिंगला लागतोय पूर्णविराम. कमॉन डीजे. सत्रामध्ये तेवढी बॅटिंग करणं सोपी नाहीये. ही गोष्ट आपण 5 वाजायच्या आधी जर पाहिली तर तेवढं क्लिअर होऊ शकतो, परंतु एक इफेक्ट आपण पाहिला तर धावाचा इफेक्ट सुद्धा आहे. आणि संध्याकाळचं सत्र असल्याने 7 चेंडू आणि अजून आपण बघितलं तर 26 धावांची आवश्यकता आहे. 7-26 होऊ शकतात, नाही होऊ शकत. क्रिकेटमध्ये अनेक वेळा होऊ पण शकतात, परंतु तुम्हाला ती करण्याची धाडस हवी. धाडस हवा. आणि जसा इतक्या धावसंख्येचा पाठलाग म्हणजे आकाशने सुरुवात केली, मयूर होते, आकाश होते. आकाशचं शेवटपर्यंत टिकून राहणं आवश्यक होतं, पण रेग्युलर इंटरमध्ये विकेट गमावले नारंगीच्या संघानं. आणि येणाऱ्या नवीन फलंदाज आता प्रत्येक चेंडूवरती फटका खेळणं आवश्यक आहे. 7-26चा मॅच असा आहे की पुढच्या 4 चेंडूपैकी 3 चेंडूवरती मोठा फटका यायला हवा. आणि या खास करून या शेवटच्या चेंडूवरती, या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आला. अमर आलाय, अमरला संधी मिळाली. मोठे फटके खेळण्यासाठी अमरही परिचित आहे, अमर स्ट्रायकर आहे. पण प्रकाशने येऊन हे पूर्णपणे मॅचला टर्न अराउंड केले. पूर्णपणे मॅचचं चित्र पालटून लावले प्रकाशनं. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या, पण या षटकामध्ये आल्यात फक्त 4 धावा. 3 विकेट्स आल्यात, 4 धावा फक्त आल्यात. प्रकाशनं चांगली गोलंदाजी हाताळलेली आहेत. आपण जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे आणि 6 चेंडूचा खेळ उरेल त्यावेळेला 26चा पाठलाग करण्यासाठी कसा येईल नारंगी संघ ते पाहूया. धन्यवाद. प्रेक्षकांच्या माहितीसाठी शेवटच्या षटकावरती सामना आलाय. 6 चेंडू आणि 26 धावांचं आव्हान आहे. एका साईडला आपण बघितलं NCC, एका साईडला मुंबईचा सम्राट. कोण जिंकेल, कोण हरेल, क्रिकेटचं महायुद्ध आहे, क्रिकेटचा रणसंग्राम आहे. आपण पाहिलंय अनेक वेळा महाभारत घडलंय. या महाभारतात, या क्रिकेटच्या महाभारतात काय घडेल, कोण या विजयापर्यंत नेऊन ठेवेल, कोण संकटमोचन राहील हे पाहणं फार जरुरी आहे. संकटमोचन कोण होणार? बाबू पाटील, कमलाकर पाटील, बाबू अर्धा यांच्याकडनं क्रॅश प्राईज आले धीरजसाठी. 4 षटकारांसाठी 3,333 रुपये कॅश प्राईज आलाय. मॅच जर जिंकून दिला धीरजनं, धीरजसाठी 3,333 रुपयाचं कॅश प्राईज. शेवटचं षटक हाताळण्यासाठी अजय स्ट्रायकर यांना धीरज आहे. पहिला चेंडू होता, आकोटप्याचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षक येतात. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आता 5 चेंडूचा खेळ राहिलाय आणि 24 धावांचा अजूनही पाठलाग करायसाठी NCC नारंगीला. नक्कीच 5 चेंडू आणि अजून आपण पहिले 24 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये दरतरला थारा नाही आहे. सध्याच्या घडीला वेळ कोणासाठी थांबत नाही आहे. षटकार चौकार मारावे लागतील, कारण सामना आपण बघितला थोडासा लांब आहे. 1-2 षटकार आले तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपण पलटफेर पाहू शकतो, परंतु करणं फार जरुरी आहे सध्याच्या घडीला. आता होईल नाही होईल. 5 चेंडू 24 धावांची आवश्यकता. गोलंदाज अजय. आकोटप्याचा चेंडू आहे, चेंडू केला स्क्वेअर लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली
आणि टिपलाय अजून एक झेल. धीरजची खेळी आले संपुष्टात. विकेट गॉन. अजूनही बाकी आहे. 24 धावांची आवश्यकता आहे. संदीप किणी म्हणजे सँडी मैदानात गेलाय. सँडीला पाहावं लागेल. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहिलं तर आता षटकारची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि आपण पाहिलं तर 24 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 24 धावा. 4 चेंडू आणि अजूनही आपण बघ आवाज 4. हॅलो हॅलो 4 चेंडू आणि अजूनही आपण पाहिलं तर 24 धावांची आवश्यकता आहे. संदीप किणी याच्याकडे सुद्धा क्षमता आहे. पहिल्या चेंडूवरती चेंडू आलाय. सीमा रेषा पार 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 पार. चेंडू आलाय सीमा रेषा पार. सम्राट एनबी अवध खेळत होता आणि त्या टीम मधनं संदीप किनी सँडी खेळलेला. त्यावेळेला मुंबईचा सम्राट एनबी अवधचा संघ थोडासा कमी पडत होता, पण 3 चेंडूवरती सँडीने ठोकलेल्या त्या 10 धावा निर्णायक ठरल्या होत्या. आता इथे सँडीनं पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय, दाखवून दिलेला आहे. गेल्या वर्षी आम्ही तुमच्या सोबत होतोय, आम्ही आता तुमच्या समोर आहोत, पण खेळ आमचा तसाच दाखवण्यासाठी सँडी संदीप किनी सज्ज आहे. नक्कीच नक्कीच. नेहमीच आपण बघितलं तर हिटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि नेहमीच आपण बघितलं प्रत्येक चेंडूवरती आक्रमकता करणं हा त्याचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावावरती प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याची क्षमता मात्र आहे. एक षटकार आलाय. पुढचा षटकार येईल का? मात्र यावेळी चेंडू सिंगल डबल डबल आणि 2 धावा पूर्ण केल्यात. आता आपण बघितलं तर शेवटच्या जवळजवळ 2 चेंडूचा खेळ आहे. धावा करायच्या त्यामध्ये जवळजवळ 16 धावा. 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. आणि हा सँडीचा प्रतिकार आपण पाहिलाय, कारण सँडीनं काय फटका केलाय समोरच्या दिशेनं आणि तिथून पुढचा चेंडू. यावेळी बघितलं तर आता मात्र एका चेंडूचा खेळ बाकी. यानंतरचा होणारा सामना यंगस्टार पापडी आणि परी 11 4000 गणेशपुरी यंगस्टर पापडीनं नाणेफेक जिंकून घेतले. प्रथम शतक करण्याचा निर्णय. परी 11 ज्यांना प्रभावित करणारी कामगिरी केली यंगस्टर आहेत. अंडर 25 अंडर 24 चे खेळाडू त्या संघामध्ये आहेत. तो संघ आहेत संस्कृती 11 खेळेल MCC विरारशी आणि निव्हिया स्पोर्ट चॅलेंजर खेळेल मुंबईचा सम्राट NB अवधशी. मजा येणार मॅचला. एक ब्रेक घेऊया. विजय पाटील समाजच्या कक्षामध्ये असतील आणि त्यांना जॉईंट होतील झहीर भाई.